त्या इन बिटवीन एक स्टेप होते, त्याला म्हटलं तर पॉलिनेशन. सो आपला पुढचा जो टॉपिक आहे, टॉपिक नंबर 10 इज पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन. हा महत्वाचा टॉपिक आहे, आपल्याला डिस्कस करायचा आहे. 3 लेक्चरचा सिलेबस आहे, बरोबर. एवढ्या 3 लेक्चरमध्ये आपला पूर्ण होऊ काही अडचण नाही. आपल्या याच्यामध्ये घ्यायचे पॉलिनेशनची डेफिनेशन, टाइप्स ऑफ पॉलिनेशन, जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन, एंट्री ऑफ द पोलन ट्यूब आणि डबल फर्टिलायझेशन आणि त्याचा सिग्निफिकन्स. तर याच्यापैकी आपण 2 ते 3 गोष्टी डिस्कस केल्यात ऑलरेडी. आपण जर्मिनेशन ऑफ द पोलन ग्रेन पाहिले, आठवतं का तुम्हाला? स्टिग्मावरती पोलन ग्रेन डिपॉझिट होतो, तिथून पुढे त्याची पोलन ट्यूब तयार होते, व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस, ट्यूब न्यूक्लियस एंट्री करतात, जनरेटिव्ह न्यूक्लियस एंट्री करतो, मेल गॅमेट तयार होतात आणि मेल गॅमेटोफाइट पण तयार होतो. सो हे सगळं डिस्कस करून झालंय आपलं. आपलं फक्त महत्वाचं काय राहिलंय? टाइप्स ऑफ पॉलिनेशन आणि एंट्री ऑफ द पोलन ट्यूब आणि हे डबल फर्टिलायझेशन. सो दीज पॉइंट्स वी विल डिस्कस इन डिटेल फ्रॉम दिस लेक्चर. ओके, सो त्याआधी आपण एक डेफिनेशन घेऊया, पॉलिनेशन म्हणजे काय. सो पॉलिनेशन इज it is the transfer of pollen grains from anther to the stigma. ही डेफिनेशन आपण पार्ट मध्ये डिस्कस करूया. पॉलिनेशन म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to the stigma of same or different flower or of same or different plant. जेवढी मोठी डेफिनेशन आहे हे समजून घ्या. अँथर वरून स्टिग्मा पर्यंत पोलन ग्रेनचं जे ट्रान्सफर होतं त्याला म्हटलं जातं पॉलिनेशन. मग ते त्याच फ्लॉवर मध्ये होत असेल किंवा दुसऱ्या फ्लॉवर मध्ये होत असेल, त्याच प्लांटचं फ्लॉवर असेल किंवा दुसऱ्या प्लांटचं फ्लॉवर असेल, लक्षात येते. सो इथे नीट वाचा, इथे स्टिग्मा ऑफ सेम ऑर डिफरंट फ्लॉवर ऑफ सेम ऑर डिफरंट प्लांट. म्हणजे मला असं सांगायचंय, त्याच प्लांटवरच्या त्याच फुलाच्या स्टिग्मावरून तिथे अँथरवरती जाऊन पडला, ते झालं सेम फ्लॉवर. त्याच प्लांटवरच्या दुसऱ्या फ्लॉवरवरती गेलं, ते झालं डिफरंट फ्लॉवर. किंवा मग डिरेक्टली प्लांटच दुसरा असतो, म्हणजे एका प्लांटवरून दुसऱ्या प्लांटवरती. म्हणजे अशा 2 गोष्टी होतात, त्याच प्लांटवरती पॉलिनेशन होते की दुसऱ्या प्लांटवरती पॉलिनेशन होते. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड. सो बाय डेफिनेशन पॉलिनेशन इज व्हॉट? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to the stigma of the same or different flower of same or different plant. So this is the definition of pollination. You should remember clearly. Now the next point that we will discuss is a types of pollination. आता इथे फक्त आउटलाइन डिस्कस केली आहे मी, एवढीच आउटलाइन तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता ही डेफिनेशन हे टाइप्स कसे लिस्ट केलेत ते नीट समजून घ्या. पॉलिनेशन, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. बरोबर, इथे डेफिनेशन पण लिहिली आहे शॉर्ट मध्ये. सो पॉलिनेशन म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ पोलन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. आता पॉलिनेशनचे मेजर 2च टाईप, सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरा आहे क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे, हे नीट समजून घ्या. सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरा टाईप आहे क्रॉस पॉलिनेशन. आता सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? व्हेन अ सिंगल प्लांट इज इन्व्हॉल्व्ड, ते पोलन ग्रेन्स त्याच प्लांटच्या स्टिग्मावरती पडतात, दुसऱ्या प्लांटकडे जात नाही. म्हणजे एकाच प्लांटवरती जर त्या सेम प्लांटवरती पॉलिनेशन होणार असेल, देन दॅट इज कॉल्ड सेल्फ पॉलिनेशन. आता सेल्फ पॉलिनेशनचे परत 2 सब टाईप पडले. पहिला टाईप आहे ऑटोगॅमी आणि दुसरा आहे जेटोनोगॅमी. GEITONO, ऑटोगॅमी आणि जेटोनोगॅमी. आता ऑटोगॅमी मध्ये काय येतं बघा, पोलन ग्रेन्स फॉल ऑन द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर. म्हणजे प्लांट बदलला नाही, प्लांट एकच आहे, पण त्याच फ्लॉवरचा अँथर त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होणार असेल. असं होईल, इथे समजा अँथर आहे, हा इथेच जाऊन डिपॉझिट होतो स्टिग्मावर. त्याच फ्लॉवरचा अँथर त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जर डिपॉझिट होणार असेल, दॅट इज कॉल्ड एज ऑटोगॅमी. ते प्लांट बदलत नाही. फॉर एक्झाम्पल पी, राईस, व्हीट, त्या प्लांट्स मध्ये
तेच अँथर त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती पडतं. दुसरा टाइप आहे जेटोनोगॅमी. इन द जेटोनोगॅमी pollen grains fall on the stigma of the different flower but of the same plant. हे नीट लक्षात ठेवा. Pollen grains fall on the stigma of the different flower but of the same plant. त्याच प्लांटच्या समजा दोन वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. ह्या ब्रांचवरती एक फुल आलंय, दुसऱ्या ब्रांचवरती आणखीन एक फ्लावर आहे. तर एका फ्लावर मधून दुसऱ्या फ्लावर मध्ये जर पोलन ग्रेनचं ट्रान्सफर होणार असेल सेम प्लांटच्या, त्याला म्हणायचं जेटोनोगॅमी. दोन्ही केसमध्ये सेल्फ पॉलिनेशनच आहे, कारण की प्लांट एकच आहे. ऑटोगॅमी म्हणजे विदिन द सेम फ्लावर आणि जेटोनोगॅमी म्हणजे विदिन द टू डिफरंट फ्लावर्स but of the same plant. So this is called as self pollination. So tell me, हे दोन टाइप समजलेत का तुम्हाला? पॉलिनेशन चे. सो काय आहे पॉलिनेशन म्हणजे? पॉलिनेशन इज सिम्पली द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स, and when you have the transfer of the pollen grains on a single plant, it is self pollination. Autogamy म्हणजे within the same flower and jetonogamy म्हणजे within two different flowers, but in both the cases the plant is same. याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. आता दुसरा मेजर टाइप आहे क्रॉस पॉलिनेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ॲलोगॅमी, ऑल्सो कॉल्ड एज झिनोगॅमी. ऑलोगॅमी, ऑटोगॅमी, झिनोगॅमी, जेटोनोगॅमी हे सगळ्या कन्सेप्ट तुम्ही एक एक मार्कासाठी लक्षात ठेवायच्या. त्याच्यावरती कंपल्सरी तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. ऑटोगॅमी, जेटोनोगॅमी, ॲलोगॅमी आणि झिनोगॅमी म्हणजे काय, तुम्हाला हे एक एक मार्कासाठी कंपल्सरी आलंच पाहिजे. सो क्रॉस पॉलिनेशन म्हणजे ॲलोगॅमी किंवा झेनोगॅमी. सो हियर इट इज इन्व्हॉल्विंग टू डिफरंट प्लांट्स. इथे लिहिले बघा, पोलन ग्रेन्स रीच द अदर प्लांट विथ द हेल्प ऑफ द पॉलिनेटिंग एजंट्स. बघा आता एका प्लांट वरून दुसऱ्या प्लांट वरती जे पॉलिनेशन होतं त्याला म्हणायचं क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे एका प्लांट वरचे पोलन ग्रेन्स दुसऱ्या कुठल्या तरी प्लांटच्या स्पीसीज सेम असते. मात्र असं नाही होणार की मँगोवरचे पोलन ग्रेन उडून व्हीटवरती जाऊन पडले, असं नाही. एका मँगोचे प्लांट पोलन दुसऱ्या मँगोच्या प्लांटवरती, स्पीसीजच्या बाहेर जायचं नाही. लक्षात येते? सो हियर पोलन ग्रेन्स फ्रॉम वन प्लांट आर ट्रान्सफर टू द अनदर प्लांट. आता हे ट्रान्सफर के नॅचरली होणार नाहीये, राईट? इट रिक्वायर्स सम पॉलिनेटिंग एजंट्स or also called as pollinating agencies. याला काहीतरी कॅरियर लागतात. पॉलिनेटिंग एजंट्स म्हणजे द कॅरियर्स फॉर द पोलन ग्रेन्स आर रिक्वायर्ड. आणि हे कॅरियर जे आहेत, दीज कॅरियर्स आर ऑल्सो कॉल्ड एज पॉलिनेटिंग एजंट्स और पॉलिनेशन एजंट्स. आता क्रॉस पॉलिनेशन जे आहे त्याचे एजंट्स ऑफ पॉलिनेशन जे तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे बघा इथे दिले एजंट्स ऑफ पॉलिनेशन, म्हणजे वेगळे वेगळे फॅक्टर्स किंवा कॅरियर्स जे पोलन ग्रेन कॅरी करू शकतात. फॉर एक्झाम्पल अबायोटिक आपण घेऊया, त्याचे दोन टाईप पडतात परत, अबायोटिक आणि दुसरा टाईप आहे बायोटिक. अबायोटिक म्हणजे फिजिकल फॅक्टर्स आणि बायोटिक म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे पोलन ग्रेन्सला कॅरी करतात. सो हियर abiotic or physical factors includes two different types. First is anemophily, second is hydrophily. हे नीट लक्षात ठेवा, anemophily आणि hydrophily म्हणजे काय. Anemophily when the pollination takes place with the help of wind, air किंवा wind जर pollen grains कॅरी करणार असेल, that is called anemophily.
हे नीट लक्षात ठेवायचं. ॲनेमोफिली म्हणजे पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ विंड ॲज अ पॉलिनेटिंग एजंट. तुम्हाला ह्या एजंट्स ऑफ पॉलिनेशन वरती कंपल्सरी MCQ प्रश्न असणार, हे लक्षात ठेवा. कंपल्सरी तुम्हाला MCQ प्रश्न विचारले जाणारच आहेत. सो हे प्रश्न कुठले आहेत? पहिला टाइप्स. ॲनेमोफिली एजंट कुठला आहे? विंड. फॉर एक्झाम्पल पाम्स, किंवा ज्यांच्यामध्ये पोलन ग्रेन्स हे लाईट वेट असतात, मायक्रोस्कोपिक अतिशय छोटे असतात साईजने, लाईट वेट असतात, आणि जनरली फ्लावर्स डल कलरचे असतात. अशा सगळ्या प्लांट्समध्ये ॲनेमोफिली बघायला मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं मेज आहे, व्हीट, राईस, मेज किंवा पाम्स, ऑल द प्लांट शोज ॲनेमोफिली. म्हणजे पोलन ग्रेन्स आर कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ विंड. नंतर नेक्स्ट सेकंड टाइप ऑफ अबायोटिक इज हायड्रोफिली. Now hydrophily refers to the transfer of pollen grains with the help of water. Now हा टाइप थोडासा लिमिटेड असतो बिकॉज इट इज ओनली लिमिटेड टू द aquatic plants. पाण्यातून जे पोलन ग्रेनचे ट्रान्सफर होतं दॅट इज कॉल्ड हायड्रोफिली. फॉर एक्झाम्पल व्हॅलिस्नेरिया प्लांट आहे, aquatic आहे हा. सो हिअर जे aquatic सबमर्ज्ड प्लांट्स आहेत त्यांच्यामध्येच आपल्याला हायड्रोफिली बघायला मिळते. So hydrophily त्याच्या नावातच दिले, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स विथ द हेल्प ऑफ वॉटर. सो टेल मी, हे दोन टाइप कळले का तुम्हाला? ॲनेमोफिली आणि हायड्रोफिली म्हणजे काय? Anemophily with the help of wind and hydrophily with the help of water. So in this way the pollen grains are transferred from one plant to the another plant by these physical agents. Now the second agency of pollination is a biotic factors. आता बायोटिक म्हटलं की इथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे पोलन ग्रेन्सला कॅरी करतात. नाव तो आपल्याला एक बेस्ट मेथड माहिती आहे. मोस्ट ऑफ द इन्सेक्ट्स म्हणजे वेगवेगळ्या बीज आहेत, बटरफ्लाईज आहेत, वेगवेगळे इन्सेक्ट्स आहेत की जे नेक्टरसाठी त्या प्लांटला व्हिजिट करतात अँड देन दे कॅरी डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली द पोलन ग्रेन्स. फॉर एक्झाम्पल हनी बीज आहेत, वेगवेगळ्या बीज आहेत, बटरफ्लाईज आहेत, दीज आर इन्व्हॉल्ड इन द पॉलिनेशन. सो इन्सेक्ट सोडून आणखी दुसरे सुद्धा ॲनिमल्स पॉलिनेशन करतात. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. सो बायोटिक फॅक्टर्स मध्ये पहिला टाइप आहे एंटेमोफिली. एंटेमोफिली that means the pollination with the help of insects. ठीक आहे, एंटेमोफिली इज व्हॉट? पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट्स. इन्सेक्ट जेव्हा एजंट असतात त्याला म्हणायचंय एंटेमोफिली. फॉर एक्झाम्पल ॲरिस्टोलोकिया, साल्व्हिया किंवा आपले बाकीचे सगळे फुलं. फॉर एक्झाम्पल सनफ्लावर, सनफ्लावर आहे, बाकीचे जरबेरा सारखे फ्लावर्स आहेत. ऑल द फ्लावर्स आर पॉलिनेटेड बाय इन्सेक्ट्स. बघा हनी बीज वगैरे सगळे पॉलिनेशन करतात. सगळे फ्रूट प्लांट जे आहेत त्या सगळ्या फ्रूट प्लांट्स मध्ये एंटेमोफिली बघायला मिळते आपल्याला. ठीक आहे, म्हणजे ते पॉलिनेशन करतात म्हणून सीड सेटिंग होतं, फ्रूट फॉर्मेशन होतं, अदरवाइज होणारच नाही. ठीक आहे. सो एंटेमोफिली इज अ पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट्स. As like insect, there are another organisms like ornithophily by birds. Ornithophily. Ornithophily जेव्हा pollination साठी birds involved असतात. So when the pollination takes place by birds, it is called ornithophily. For example, bombax or bahonia. So हे plants त्यांच्यामध्ये आपल्याला birds सुद्धा pollination करताना दिसतात. आता सगळ्यात महत्त्वाचं एंटेमोफिली, ऑर्निथोफिली हे दोन्हीही पोलन ग्रेन साठी येत नाहीत. दीज आर इंटरेस्टेड इन द नेक्टर. जे शुगरी सबस्टन्स असतो फ्लावर्स मध्ये
त्याच्यामध्ये ते इंटरेस्टेड असतात आणि डायरेक्टली और इनडायरेक्टली ते पोलन ग्रेन्सला कॅरी करतात. ठीक आहे, पोलन ग्रेन इंटेन्शनली किंवा डायरेक्टली कोण कॅरी करतं? फक्त हनी बीज. बाकी इन्सेक्ट डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कॅरी करतात. नंतर तिसरा टाईप आहे चिरोप्टेरोफिली. चिरोप्टेरोफिली इज बाय बॅट्स. हे बॅट्स हे होतं. बॅट्स म्हणजे वटवाघूळ. वटवाघूळ माहिती आहे तुम्हाला सर्वांना, ते रात्री उडतात बरोबर, आणि ते जर पॉलिनेशन करत असतील दिट इज कॉल्ड चिरोप्टेरोफिली. ना अजून एक आहे मॅलॅकोफिली. चौथा टाईप आहे मॅलॅकोफिली. दॅट इज MALACOPHY. दॅट इज बाय स्नेल्स अँड द स्लग्स. म्हणजे गोगलगाई जे असतात त्या पण कधी कधी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली पॉलिनेशन करतात, फॉर एक्झाम्पल एरॉइड्स मध्ये. आणि आता लास्ट 5th टाईप आहे मॅरमॅकोफिली. आणि मॅरमॅकोफिली इज बाय ॲन्ट्स, फॉर एक्झाम्पल रुडिएसी. म्हणजे असे हे बायोटिक एजंटचे आपल्याला 5 टाईप आहेत. म्हणजे टोटल क्रॉस पॉलिनेशन हे या 7 एजंट्स मधून होतं. 7 पैकी 2 एजंट अबायोटिक आहेत आणि 5 एजंट बायोटिक आहेत. अबायोटिक मध्ये विंड आणि वॉटर येतो. विंड म्हटलं की ॲनिमोफिली. फॉर वॉटर इट इज हायड्रोफिली. फॉर insects it is entomophily. For birds it is ornithophily. For bats it is chiropterophily. For snails and slugs it is malacophily. And for ants it is myrmecophily. Okay, so these are the different agents which are involved in the cross pollination.